गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सुंदरा मावशी फुलं आणली आहेत हो. अजून लागणार नसेल तर सांगा. कपिला ताई काय इथे कुठे ठेवताय फुलं तुम्ही? चोरी म्हणजे पाप आणि पापाचं एक वैशिष्ट्य असतं. पा म्हणजे पाठीमागून आणि प म्हणजे पळतं. जे पाठीमागून पळत राहतं ते पाप. आणि जोपर्यंत तुम्ही प्रायश्चित्त करत नाही तोपर्यंत ते तुमची पाठ सोडत नाही. स्वामी आज कोणाला तरी मोठा संकेत देत आहेत. हो, आज स्वामींचं प्रत्येक वाक्य हे कुणाच्या तरी अंतःकरणाला उद्देशून आहे. सुंदरा, कपिला, गया, कविराज, अरे गुरुपौर्णिमेचा महिना चालू आहे. प्रत्येक दिवशी काहीतरी विशेष घडलंच पाहिजे. स्वामी, आज कोणती लीला बघायला मिळणार आहे? स्वामी, तुम्ही आम्हालाही यात सहभागी करून घेता हे आमच्या सगळ्यांचं भाग्यच आहे. आज आपण एक व्रत करायचं. आम्ही डोळे मिटून ध्यानाला बसू तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येकाने आळीपाळीने आमच्या समोर येऊन बसायचं आणि 108 वेळा नामस्मरण करायचं, पण मनातल्या मनात. आणि ज्यावेळेस आमचे डोळे उघडतील आणि त्यावेळेस आमच्या समोर जो भक्त असेल त्याच्यावर आम्ही विशेष कृपा करतो. धन्य झालो स्वामी. आज कोणाचं नशीब फुलणार आहे? बसा. कपिलाताई, आधी तुम्ही बसा. मी हो. वा, मी का बसू? स्वामी आत्ताच ध्यानधारणेला बसलेत. इतक्यात काही डोळे उघडणार नाहीत. स्वामी काय म्हणाले? मी जेव्हा डोळे उघडीन तेव्हा माझ्या समोर जी व्यक्ती असेल तिच्यावर मी विशेष कृपा करेन. त्यामुळे स्वामी आता काही डोळे उघडणार नाहीत. मी काही बसणार नाहीत. मला विशेष कृपा हवी आहे स्वामींची. मी नाही बसणार. तुम्हाला कोणाला हवे तर तुम्ही बसा. मला काय वाटतं, आपण थोड्या वेळ थांबूया. नाहीतर आपलं नामस्मरण पूर्ण होईल आणि त्यावेळेस स्वामींनी डोळेच नाही उघडले तर. थांबूया. अरे सगळेजण कसला विचार करताय? गुरुपौर्णिमेच्या पवित्र महिन्यात गुरुस्थानावर होतो आपण आणि गुरूंच्या समोर बसून नामस्मरण करणं यापेक्षा आणखीन मोठी कृपा कोणती असू शकते? हीच तर सगळ्यात मोठी कृपा आहे. हेच तर भाग्य आहे. जो वाट बघत बसेल ना तो वेळ मोजत बसेल आणि जो नामस्मरणात हरवून जाईल त्याला आपोआपच गुरुकृपा मिळेल. ठीक आहे, मी बसते. गुरुकृपा मिळो न मिळो, पण गुरूंसमोर बसून नामस्मरण करायला मिळणारे हेच माझ्यासाठी खूप मोठं फळ आहे. बस बस.
खरंच ज्यांच्या अंतःकरणात ज्ञानाचा सूर्य उगवलेला असतो ना, त्यांना बाहेरचे डोळे उघडायची गरजच नसते. हे एवढं धन हे हे वाढतच आहे. केवढं धन. स्वामींनी डोळे मिटलेत तरीही एकही फूल चुकत नाही. खरंच कविराज, अहो ज्यांना जगाचं अंतरंग दिसतं त्यांना डोळ्यांची काय गरज. कविराज, स्वामी अशी फुलं का रचताय तो? कपिलाताई, अहो याच्यात आपल्यासाठी एखादा संकेत असू शकतो. काय उत्तर आधी मिळत नाही, पण योग्य वेळ आली ना की त्या कृतीमागचा अर्थ आपोआप उलगडायला लागतो. आणि गुरु हे न बोलता कृतीतूनच शिकवत असतात. ज्याला हा संकेत समजतो त्यालाच गुरुकृपेचा मार्गही सापडतो.